धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत 13 महिन्यांच्या चिमुकलीचा तिच्याच चुलत्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। तामलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले आहे। महादेव माने राहणार गवळेवाडी यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या 13 महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची तक्रार तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 29/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे मुलीचा चुलता शंकरेश्वर माने याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। चौकशीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास त्याने चिमुकलीला घरातून उचलून नेले, शेतात नेऊन तिचा गळा दाबून खून केला। त्यानंतर कोयत्याच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि जवळील चारीमध्ये पुरून टाकल्याची कबुली त्याने दिली। आरोपीने दाखवून दिलेल्या ठिकाणी 2 पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। प्राथमिक तपासात आरोपीच्या भावाच्या पत्नीचे कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याच्या मनात संताप निर्माण झाला होता। तसेच पीडित मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय आल्याने रागाच्या भरात त्याने हे अमानुष कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं।